होता माझा शॉर्टकट मेगा मॉल मधून. एक मिनिट, सॅक पडायला आली म्हणजे. आई तुला आठवतंय का कोणत्या गाडीत फिरली होती? हीच ती गाडी, लँड क्रुझर. तिच्यापेक्षा नक्कीच मी चांगलं ड्रॉइंग करते. आणि काय घालून आलाय दाखव जरा, दाखव. मागं थांब जरा. मी चष्मा नाही लावलेला पण त्याची पॅन्ट बघितली मी तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी येऊ नको म्हणलं होतं ना तुला. हा, येऊ नको म्हणलं होतं. त्याचा कासवाच्या पावलाने चाललाय हळूहळू हळूहळू. तोपर्यंत पोहोचले मी घरी. जवळ झाली 5-10 मिनिटाच्या अंतरात. याच्यात शॉप वगैरे असेल. छान आहे ना. काय घ्यायचंय असं बाहेर घालायला. काय केलं आल्यावर सांग ना. नाही नाही, विषयच येत नाही. दोघांनी स्टार्ट केली होती ना. तू गप्पच काय, नाही तर मी सकाळीच बघितली असती. बघायची होती ना मग. बघून टाकली. हेअरस्टाईल बघ माझी. चंपू आणि स्वयंपाक काय केलाय? मम्मी पप्पांनी जर ऐकलं तर काय बोलते. म्हणलं ना तुला, असं अचानक कधीच कॅमेऱ्यात घ्यायचं नाही. काहीतरी विचित्र करतोस ना. एकदाच ए, अरे तो व्हिडिओ चालू दम काढावा थोडासा. कोणी कोणी खाल्ला पिझ्झा? आता किती भूक आहे तुम्हाला? थोडंसं काहीतरी बनवायला लागेल. ब्राउन एग्स, असं ब्रेड पॅटीस बनवतो. चवीपुरतं लाल तिखट,
हळद आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपण याच्यात कांदा पण मिक्स, अरे व्हिडिओ चालू आहे ना, कांदा पण मिक्स करू शकतो म्हणजे आपल्याला जर पाहिजे असेल तर. हे असं मिक्स करून घ्यायचं. ब्रेड कट करून ठेवलेत. मी काही रेसिपी बनवत नाहीये, मग हे साईडचं पण कट करून घेऊ शकता, पण हे वाया जाईल म्हणून मी आपलं असंच करते. आता हा ब्रेड त्याच्यात मिक्स करून डायरेक्ट तव्यात टाकायचा. पण ते तेल टाकून घेतलं आणि आता बस फक्त शेगडीवर सांडलं नाही पाहिजे. हे असं दिसतं. सकाळी भाजी चपाती, दुपारी पिझ्झा. आता आपण भाजी चपाती आहे, पण मला नाही वाटत घ्या दोघांना मूड आहे भाजी चपाती किंवा वरण भात खायचा, म्हणून शॉर्टकटमध्ये आपला ब्रेड आणि अंड्याचे पॅटीस असं करते. ठीक आहे, हा होता माझा आजचा ब्लॉग. आता नेक्स्ट विचार करते काहीतरी टॉपिकवर आपण बोलत जाऊ. असं बोर होत आहे.